तो आहे महिला चळवळी संदर्भामध्ये। आणि गेल्या 50 वर्षांपूर्वी 1975ला जेव्हा युनोनी आंतरराष्ट्रीय महिला वर्ष झाली होती, तेव्हापासून जगभरामध्ये महिला चळवळीला उधाण आलं। म्हणजे महिला जास्त संघटित झाल्या, जागोजागी वेगवेगळे प्रश्न मांडले जायला लागले आणि त्यातून अनेक बंधनं निघाली। स्त्रियांच्यावरचे अत्याचार, हिंसाचार याच्यापासून सुरुवात झालेली ही चळवळ हळूहळू काळाच्या ओघामध्ये खूप विकसित होत गेली। अनेक मुद्दे त्याला जोडले गेले, आरोग्यावरती पण काम करायला लागले, वेगवेगळे कायदे बनवण्यामध्ये स्त्री चळवळीच्या रेट्यामुळे अनेक चांगले महत्त्वाचे कायदे झाले आणि अनेक चांगल्या कामांची सुरुवात झाली। जगभरामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा अनेक संघटना स्थापन झाल्या, अनेक अभ्यास निर्माण झाले, अभ्यास गट तयार झाले, अनेक केंद्र तयार झाली, स्त्री अभ्यास केंद्र, विद्यापीठांमधून काही मोहिमा सुरू झाल्या आणि खूप घुसळण सुरू झाली आणि 50 वर्षाचा टप्पा आता आपण गाठलेला आहे। त्या 50 वर्षांच्या निमित्ताने पुन्हा एकदा सगळ्या ज्या थोड्याशे विखुरलेले गट आहेत स्त्रियांचे, सगळ्याच चळवळी जर अशा थंडावल्यासारख्या झालेल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवरती पुन्हा सगळ्यांना एकत्र करावं, काय झालं, काय घडलं आपल्याकडनं त्याचा आढावा घ्यावा, वेध घ्यावा आणि पुढच्या 50 वर्षाची वाटचाल आपल्याला काही ठरवता येते का, त्याची दिशा ठरवता येते का, याचे प्रयत्न करावे। या दृष्टीने गेल्या 7-8 महिन्यांपासून महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या संघटनांनी आणि व्यक्तींनी पुढाकार घेतला आणि त्यातून एक मंच स्थापन झाला। त्या मंचाचं नाव आहे महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद आणि त्या महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद ज्याचं बॅनर आपण इथं बघता आहात, त्याच्यामध्ये हे महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत की स्वातंत्र्य, समता, विविधता आणि एकजूट, ह्या 4 ज्या गोष्टी आहेत त्या सोबत घेऊन आपल्याला महिलांच्या चळवळीचं नवीन संघटन कशा पद्धतीने उभं करता येईल याच्यासाठी प्रयत्न सुरू झाले। आपल्याला सर्वांना त्याची पार्श्वभूमी एक दिलेली आहे, एक पत्रक दिलेले, आपल्याला निवेदन दिलेले आहे। ते निवेदन जे आहे ते राज्यस्तरीय जी समिती आहे, सुकाणू समिती, ज्याच्या आज आपल्यामध्ये सुकाणू समितीचे सदस्य सुनीता बागल आज इथं उपस्थित आहेत, तर मी ओळख पण करून देते। तर आपल्याला आता ह्या निमित्ताने आता पत्रकार परिषद घेतो आहोत, की राज्यस्तरीय परिषदेची माहिती देणं, जिल्ह्यामध्ये आपण काय ऍक्टिव्हिटीज घेणार आहोत, घेतलेल्या आहेत, मराठवाडा पातळीवरती, विभागीय पातळीवरती काय होणार आहे आणि त्याचबरोबर काही मोहिमा आम्ही केल्या, त्या मोहिमांबद्दलची माहिती, विशेषतः आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा एक सेफ्टी ऑडिट केलेले बस स्थानकाचं, त्याची पार्श्वभूमी, काय विचार केला गेला, कुठे कुठे सेफ्टी ऑडिट झालं, काय पाहण्या आहेत, पाहणी काय झाली, काय मागण्या आहेत, हे सगळं ते पण आपल्यासमोर मांडण्यात येईल। तर त्याची सुरुवात करूया त्या पत्रकार परिषदेची आणि समन्वय समिती पण आम्ही जिल्ह्याची आज घोषित करणार आहोत। तर मी डॉक्टर स्मिता शहापूरकर, मी लोकप्रतिष्ठानचं प्रतिनिधित्व करते आणि आपल्या सगळ्यांना माहिती की प्रियदर्शिनी इंदिरा गांधी पतसंस्थेची पण मी संस्थापक अध्यक्ष आहे। आमच्या सगळ्या भगिनी आपापली ओळख करून देतील। मी सुनीता बागल, मी महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद जी आहे आमची, त्याची जी एक सुकाणू समिती आहे पूर्ण महाराष्ट्राची, त्याची मी सदस्य आहे। नमस्कार, मी वासंती मुळे, हॅलो मेडिकल फाउंडेशन अणदूर या संस्थेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मी आज या ठिकाणी उपस्थित आहे। सगळ्यांना नमस्ते, माझं नाव रंजिता पवार, सामर्थ्य कल्याणकारी संस्थेची मी फाउंडर डायरेक्टर आहे आणि आता महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेमध्ये ऍक्टिव्हपणे काम करते, उमरग्याची आहे। जय भीम, नमस्कार सर्वांना, मी श्वेता पगारे, एकल महिला संघटना फोरो इंडिया याच्यातर्फे मी आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट अजय वाघळे, अंधश्रद्धा निर्मूलन राष्ट्र सेवा दलाचा जिल्हाध्यक्ष क्षेत्रामध्ये। मी गणेश रामभाऊ वाघमारे, फुले शाहू आंबेडकर उद्यान कर्तृ समितीचा अध्यक्ष आहे मी आणि आता महाराष्ट्र स्त्री परिषदचे मतदार जनजागरण समितीचा मी कार्याध्यक्ष आहे आणि महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद जी आहे त्याच्यामध्ये आम्ही समन्वयक म्हणून काम करतो आजपासून। अब्दुल लतीफ अब्दुल मजीद, मी मतदार जनजागरण समितीचा सचिव आहे आणि रुग्ण कल्याण समिती जिल्हा रुग्णालयाचा सदस्य आहे आणि या सर्व चळवळीमध्ये माझा सहभाग आहे। सुनीता बागल बोलली, त्याच्याकडे वरी पण लावलं तुमच्या काढतो, वरी स्कॉर्पला लाव।
ऐकू येईल ना? माझं नाव सुनीता बागल आहे. मूळ मी धाराशिवचीच आहे. इथले युवक चळवळीमधून पुढे आलेले आहे आणि आता मी महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद जी आहे त्याच्या सुकाणू समितीमध्ये आहे. जसं शापूरकर मॅडमनी सांगितले की 1975ला संयुक्त राष्ट्रसंघाने स्त्री दशक जाहीर केलं होतं आणि त्या स्त्री दशकामध्ये स्त्रियांच्या कल्याणाचे अनेक कायदे आले, अनेक योजना आल्या, पण ते आणण्यासाठी स्त्रीमुक्ती चळवळीने एक रेटा लावलेला. स्त्रीमुक्ती चळवळ म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्या स्त्रीवादी सगळ्या संघटना आहेत, स्त्रियांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी एकत्र येऊन काम करायला सुरुवात केली आणि त्या निमित्ताने बरेच आंदोलनं वगैरे झाले आणि त्यामधून अनेक स्त्रियांच्या हिताचे कायदे आलेले आहेत, स्त्रियांच्या हिताचे योजना आलेल्या आहेत. त्याच्या खूप खोलात मी जात नाही, पण हे सगळं करत असताना आता आमच्या हे ठरवलं आम्ही की गेली 1.5 वर्ष झालं आम्ही ही प्रक्रिया सुरू करत आहोत. कारण 1975 ते 2025 हे 50वं वर्ष आहे आणि हे आमचं 50वं वर्ष आहे. हे आम्हाला सेलिब्रेट पण करायचं आहे. शिवाय या 50 वर्षामध्ये स्त्रीमुक्ती चळवळीने काय काय कमावलेलं आहे आणि कुठे आमची थोडीशी कमतरता पण राहून गेलेली आहे, तर त्या सगळ्या गोष्टींचा आम्ही लेखाजोखा ह्या आमच्या परिषदेमध्ये करणार आहे. आणि हे करण्याचं ठरल्यानंतर याची सगळी प्रक्रिया ही खालून गावापासून आली पाहिजे. म्हणजे मुंबईमधून काहीतरी येईल आणि इथे कोणी अंमलबजावणी करेल, त्यापेक्षा खालून. म्हणून आम्ही अगदी गावातल्या बचत गटाच्या महिलेपासून तालुका, जिल्हा स्तरावर, विभागीय स्तरावर आणि परत महाराष्ट्र अशी ही एक प्रक्रिया सुरू केलेली आहे. तर जिल्हा स्तरावर आपण जिल्हा समन्वय समिती स्थापन केलेल्या आहेत आणि त्याच्या अंतर्गत आपण काही कॅम्पेन्स केलेले आहेत. तसंच आपण पूर्ण मराठवाड्याची विभागीय परिषद आपण नोव्हेंबरमध्ये 16 नोव्हेंबरमध्ये औरंगाबादमध्ये घेणार आहोत. तर तिथे बऱ्याचशा महिलांचे प्रतिनिधित्व येईल आणि महाराष्ट्राची जी एकूण परिषद आम्ही घेणार आहोत स्त्रीमुक्ती परिषद, ती आम्ही 20, 21, 22 डिसेंबर मुंबईला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे घेणार आहोत आणि त्यामध्ये अनेक विषयांची घुसळण होणार आहे. खूप तज्ज्ञ ज्या स्त्रिया आहेत, म्हणजे आपल्या दिल्ली सुप्रीम कोर्टाच्या ज्या वकील आहेत इंदिरा जयसिंग, ह्या त्यामध्ये असणार आहेत. अशा अनेक लेखिका वगैरे तिथे येऊन ह्या विषयांवर चर्चा होणार आहे. ज्या इथून प्रश्न म्हणजे मराठवाड्यातल्या महिलांचे काय प्रश्न आहेत, उस्मानाबाद म्हणजे धाराशिवच्या महिलांचे काय प्रश्न आहेत, एकूणच ह्या प्रश्नांवर तिथे चर्चा होऊन त्यामधून पुढील 50 वर्ष काय करायचं आहे चळवळीनं याची पण एक दिशा ठरणार आहे. फक्त ह्या 50 वर्षात काय केलं नाही तर पुढील 50 वर्षात पण काय करणार आहे. आणि ह्या 50 वर्षामध्ये ह्या चळवळीमध्ये आणखीन काही घटक थोडेसे बाजूला राहून गेलेले आहेत, तर त्या सगळ्या घटकांना घेऊन म्हणजे उदाहरणार्थ याच्यात सगळ्याच आलेल्या आहेत. दलित महिला संघटना आहेत, भटक्या विमुक्ताच्या संघटना आहेत किंवा विविध लैंगिक ओळखी असणारे जे आहेत, ज्यांना आपण तृतीयपंथी म्हणतो किंवा LGBT म्हणून जे मुवमेंट आहे त्याच्यामध्ये असणारे किंवा काही देहविक्री करणाऱ्या स्त्रिया आहेत त्यांचे काही वेगळे प्रश्न आहेत, घर कामगार महिलांचे प्रश्न आहेत, ऊसतोड कामगार महिलांचे प्रश्न आहेत, शेती करणाऱ्या महिलांचे प्रश्न आहेत. त्या सगळ्यांना घेऊन आम्ही पुढे जात आहोत आणि आदिवासी महिलांचे प्रश्न आहेत, त्या सगळ्या महिलांच्या प्रश्नांना घेऊन. आणि ह्यामध्ये फक्त महिलाच आहेत असं नाहीये, कारण स्त्रीमुक्ती चळवळीची सुरुवातच महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे. त्यामुळे त्या विचाराचे जे सगळे आपले मित्र आहेत, स्त्रीवादी विचारांचे जे मित्र आहेत सगळे आपले, ते सगळे हे आमच्या बरोबर आहेत. त्याच्यामध्ये कामगार युनियनमध्ये मित्रमैत्रिणी आहेत, वेगवेगळ्या कामगार संघटनामध्ये मित्रमैत्रिणी आहेत. असं सगळ्यांनी मिळून ही जी चळवळ आहे, समानतेची चळवळ आहे, विविधतेची चळवळ आहे, एकजुटतेची जी मूठ बांधायची आहे, हे सगळं घेऊन आम्ही पुढे जात आहोत. त्या निमित्ताने आज आपण इथे आणि ह्या चळवळीमध्ये जे काही आम्ही अभियान घेतलेले कॅम्पेन्स घेतलेले आहेत त्याच्याबद्दल वासंतीमुळे माहिती सांगतो. पत्रक वाचलं असेल जे राज्यस्तरीय पत्रकार परिषदेमध्ये जुलै महिन्यामध्ये वितरित केलं होतं, परंतु त्याच्यामध्ये मी काही गोष्टी आपल्या समोर पुन्हा अधोरेखित करू इच्छिते. ते असं की हे स्वातंत्र्याच्या चळवळीच्या सोबतच समांतर ज्या चळवळी चालल्या स्वातंत्र्याच्या आधीपासूनच्या, त्या सगळ्या चळवळींशी आमचं नातं आहे. तिथं समानता
स्वातंत्र्य, समानता, समता, समानता, विविधता आणि एकजूट याच्यासाठी ज्या काही असंख्य चळवळी झाल्या त्या चळवळी आमच्याच आहेत. आम्ही त्यांच्याशी जोडलेलो, ते आमच्याशी जोडलेले असं आम्ही मानतो. महाराष्ट्रातल्या कामगार संघटना, शेतकरी संघटना, आदिवासी, एकल महिलांचे आता नवीन प्रश्न आलेले आहेत. पूर्वी एकल महिलांचा स्वतंत्र विचार होत नव्हता. विद्यार्थी चळवळी असतील, युवा चळवळी असतील, दलितांची, वंचित विभागांच्या ज्या काही चळवळी असतील, जी आंदोलनं असतील, त्या सगळ्यांशी आमचं नातं आहे आणि तो आमचाच समृद्ध वारसा आहे असं आम्ही मानतो. थोडा इतिहास पण त्याच्यामध्ये दिलेला आहे की पहिली स्त्रीमुखी परिषद महाराष्ट्रातली कधी झाली वगैरे ते सगळं तुमच्या ह्याच्यात आहे. पण विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांनी जे हिंदू कोड बिलाच्या समर्थनार्थ महिला खूप मोठ्या प्रमाणावरती सहभागी झाल्या होत्या आणि 14 तळ्याच्या आंदोलनामध्ये पण महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. हे आम्हाला विशेष तुम्हाला सांगायचं आहे. त्याचबरोबर कौटुंबिक हिंसाचाराचा प्रतिबंध करण्यासाठी जो कायदा झाला आणि 498 जो कायदा झाला, असं अनेक कायदे आपल्यासोबत आहेत ते सांगू शकतात. जे स्त्रियांच्या बाजूने बलात्काराच्या कायद्यामध्ये जे दुरुस्त्या झाल्या त्या सगळ्या स्त्री चळवळीच्या रेट्यामुळे झालेल्या आहेत, संघर्षांना निर्माण झालेले आहेत. आमची उद्दिष्ट मी थोडक्यात सांगू इच्छिते. आमची उद्दिष्ट अशी आहेत की वर्ग, वर्ण आणि जातीभेद विरहित समाज घडवणे, धर्मनिरपेक्ष समाजाची बांधणी करणे, सामंजस्य, सलोखा आणि सहकार्य यावरती आधारित लोकशाही भारत घडवणे, सर्वांना सामावून घेणारी, चांगले जीवनमान देणारी, शाश्वत आणि निरंतर आर्थिक विकास प्रक्रिया असलेला समाज घडवणे. याच्यामध्ये पर्यावरणाचा जे ओरबाडून विरुद्ध विकास चाललेला आहे त्याच्या विरोधात आम्ही आहोत. जागतिक पातळीपासून ते गल्लीपर्यंत, घरापर्यंत, कुटुंबामध्ये दाराच्या आड असणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराच्या आम्ही विरोधात आहोत. त्यामुळे त्या भूमिकेतून आम्ही आज पॅलेस्टिनी जनतेच्या सोबत आम्ही आज उभे आहोत. आमचा मार्ग कोणते आहेत? आम्हाला जनजागृती, आम्हाला हिंसक मार्ग मान्य नाही. आम्ही शांततेच्या मार्गातून पण ठामपणे आपल्या मागण्या लावून धरणार आणि आमच्या जीवनमानामध्ये बदल घडवणार आहोत. त्याच्यामुळे जनजागृती आणि लोकसहभाग वाढवायचा आहे. तर हा लोकसहभाग वाढवण्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला हवं आहे. आणि लोकांच्या हिताच्या विरोधाची धोरणं असतील, जे कायदे लोकांच्या हिताच्या विरोधात आहेत, जसं जनसुरक्षा कायदा आता आला, उपक्रम आहेत, त्यांना सगळ्यांना विरोध करणं आणि तो विरोध संघटित करणं हे आमचं काम आहे. समाजाच्या स्त्रीवादी परिवर्तनासाठी विविध उपक्रम करणे आणि राज्य सरकार तसेच केंद्र सरकारकडे त्याबद्दलच्या मागण्या करणे, त्याचबरोबर सरकारच्या स्त्रीहित विरोधी आणि समाजहित विरोधी धोरणांचा प्रतिकार करणं, त्याची चिकित्सा करणं, त्याच्यात सुधारणा सांगणं किंवा मागे घ्या म्हणून सांगणं हे काम आमचं आहे. आणि काही मागण्या पण आम्ही दिलेल्या आहेत, त्या पुन्हा रिपीट होतील. परंतु जे वंचित घटक आहेत, जे आदिवासी, दलित, भटके विमुक्त, मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक समूहातील तसेच सर्व स्त्रिया आणि क्विअर, ट्रान्स लोकांवरील अत्याचार विरोधी कायद्यांची समीक्षा करावी आणि त्याच्यामध्ये योग्य त्या सुधारणा कराव्यात आणि त्याची त्वरित अंमलबजावणी करावी. मुस्लिम समुदायावर होणारी आर्थिक, धार्मिक, हिंसक आक्रमणे रोखण्याची संपूर्ण जबाबदारी सरकारवर आहे. सरकार ती समाजावर ढकलून टाकतं ते काही आम्हाला मान्य नाही. त्यांच्यावर होणारे हल्ले तात्काळ थांबवण्यासाठी समाजात द्वेषपूर्ण वक्तव्य करून सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर अजून काही ठळक मागण्या आहेत ज्या मागच्या बाजूला आहेत, त्या आपण त्या वाचाव्यात. आणि कामगार हिताच्या संबंधी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचे हल्ले आहेत, आर्थिक विषमता वाढत चालली आहे, याकडे सरकारचं लक्ष आम्ही वेधू इच्छितो. यानंतर आम्ही ज्या विशेष मोहिमा आम्ही ज्या घेतल्या त्याबद्दलची वासंती ते सांगतील. आणि त्याची एक विशेष खास मोहीम जी आपल्याकडे आपल्या जिल्ह्यामध्ये आम्ही राबवली त्याबद्दल वासंती ते सांगतील. मेडिकल फाउंडेशन जी संस्था महिलांच्या सामाजिक प्रश्नावर काम करते, त्या संस्थेत डॉक्टर शशिकांत अहंकारी बरोबर मी काम करते. सध्या सर नाही आहे, पण डॉक्टर मिसेस अहंकारी हे सगळा एकाचोपा घेतात आमच्या. तर आता मॅडमनी आणि सुनीताताईंनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आपल्याला की याची पार्श्वभूमी काय आहे महिला स्त्रीमुक्ती परिषद. त्याला जोडून मी थोडंसं सांगेन की काही विशिष्ट मोहिमा पण या स्त्रीमुक्ती परिषदेच्या माध्यमातून राबवण्याचं आम्ही काम करतोय. त्यामध्ये प्रामुख्याने आम्ही जे केलेलं आहे, बहुतांश जिल्ह्यामधून आम्ही सार्वजनिक सुरक्षिततेचं सेफ्टी ऑडिट करण्याची मोहीम आम्ही प्रामुख्याने राबवलेली आहे. तर का सेफ्टी ऑडिट मोहीम, त्याचनंतर मनुस्मृती नको संविधान हवे यासाठी काही कार्यशाळा
मग दादर, सिंधुदुर्ग, चिपळूण येथे ह्या कार्यशाळा झाल्या. तशाच कार्यशाळा आपण तालुका आणि जिल्हा स्तरावर काही महाविद्यालयातून पण घेण्याचं आपलं नियोजन आहे. अनेक स्त्रिया विषयावर पुस्तिका पण लिहिल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये स्त्रियावरील हिंसाचार, कायदे बदल, अर्थव्यवस्था, शेतकरी महिलांचे प्रश्न अशा वेगवेगळ्या विषयावर काही पुस्तिका लिखाण करून त्या पुस्तिका लोकांपर्यंत आणि जागृत करण्याचे कामही होत आहे. पोस्टर प्रदर्शने, पोस्टर तसेच अन्य कलमांच्या माध्यमांचा उपयोग करणे ही एक मोहीम त्याच्यामध्ये राबवली जाणार आहे. आणि सहभागींना अभिव्यक्तीसाठी विचारमंच उपलब्ध करून प्रत्येकाला आपले विचार स्वतंत्रपणे मांडता यावेत आणि ते लोकहिताचे असावेत, प्रामुख्याने महिलांच्या हिताचे, यासाठी एक मंच पण स्थापन करून देण्यात आलेला आहे. सहभागींना अभिव्यक्तीसाठी विचार मंच हे थोडंसं खुलासा करू इच्छिते. तर ह्याच्यामध्ये आम्ही ऑनलाईन कार्यशाळा बऱ्याच झाल्या याच्यामध्ये. तर जसं आता मगाशी सुनीताताईंनी सांगितलं, एक ऑनलाईन कार्यशाळा मुस्लिम महिलांच्या सोबत झाली. मुस्लिम महिला आल्या त्या मंचावरती, त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले, त्यांचं म्हणणं सांगितलं, स्त्री चळवळीमध्ये त्या आता काय काम करतायत, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, त्यांचे बरे वाईट जे काही अनुभव येतात ते सगळे त्यांनी तिथं मांडले. अजून एक त्याचबरोबर LGBTQA+ समूहाबरोबर ऑनलाईन एक 2-3 तासांची कार्यशाळा झाली. त्या समूहातल्या व्यक्ती आल्या, त्यांनी आपले अनुभव मांडले. त्यांना अजूनही कुठल्याच चळवळी सरकारने त्यांची दखल घेतलेली नाही, त्यांचे प्रश्न जास्त गंभीर आहेत, त्यांच्याबद्दल त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं. तिसरी कार्यशाळा झाली स्त्रीवादी पुरुषांबरोबर. जे स्त्रीवादी पुरुष आहेत, जे स्त्रियांची बाजू मांडतात, जे स्त्रियांची बाजू समजून घेऊ शकतात आणि स्त्रियांच्या हक्कांबद्दल ते जागरूक असतात, स्त्रियांच्या हक्कांबद्दल ते पाठिंबा व्यक्त करतात, प्रसंगी चांगल्या मोहीमही घेतात. अशा सगळ्या स्त्रीवादी पुरुषांचं ते स्त्री चळवळीकडे कसं बघतात, त्यांचं म्हणणं काय आहे, अजून त्यांना स्त्री चळवळीला कोणती दिशा त्यांनी घ्यायला हवी आणि त्यांच्या केलेल्या कामाचे अनुभव, अशा पद्धतीची ती एक कार्यशाळा झाली. आणि कामगारांबरोबर एक कार्यशाळा झाली. आणि आता 2 दिवसापूर्वीच, म्हणजे अगदीच 2 दिवसापूर्वी शनिवारी शुक्रवारी ठाण्यामध्ये स्त्रीवादी साहित्य संमेलन झालं, ज्याच्यामध्ये प्रज्ञा दया पवार आहेत. तर त्याचे प्रमुख अध्यक्ष होते त्याचे, आणि उर्मिला पवार, प्रज्ञा पवार, सानिया अशा नामवंत लेखिका त्याच्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. तर अशा प्रकारे ह्या मोहिमा चालू आहेत. काही सांस्कृतिक आता युवा अभियान पण रंजिता त्याबद्दल बोलेतच. तर युवा अभियानाबद्दल आम्हाला काय करायचे, काय म्हणणार तुम्हाला थोडक्यात मी सांगू इच्छिते की सुकाणू समिती जी झालेली आहे त्याच्यात त्यांची नावं आम्ही दिलेली खाली, पण एकदा तुम्हाला मी वाचून दाखवते. 10 जणी आहेत त्याच्यामध्ये. आपली सुनीताताई तर त्याच्यामध्ये आहेच आहे. शारदा साठे ज्या स्त्रीमुक्ती संघटनेच्या अध्यक्ष आहेत, त्या महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषदेच्या अध्यक्ष आहेत, सगळ्यात मागच्या बाजूला खाली. नंतर डॉक्टर चयनिका शाह ज्या त्या उपाध्यक्ष आहेत, त्या LGBTQA समूहाबरोबर त्या काम करतात. तिसरे आहेत ॲडव्होकेट निशा शिवूरकर, या सिनियर सामाजिक कार्यकर्त्या, स्त्रीवादी कार्यकर्त्या आहेत, त्या सचिव आहेत. त्याबरोबर काही सदस्य आहेत सुकाणू समितीच्या. लता भिसे सोनवणे या भारतीय महिला फेडरेशनच्या प्रमुख आहेत. नंतर डॉक्टर मनीषा गुप्ते, मासूम म्हणून जी संस्था आहे ती स्त्रियांच्या आरोग्यासंबंधी काम करते, त्या संस्थेचे. सुनीता बागलचं नाव सांगितलं. हसीना खान म्हणून एक आहे, ती बेबाक या संस्थेची प्रमुख आहे. कलेक्टिव्ह या संस्थेची ती अध्यक्ष आहे, ती पण त्या सुकाणू समितीमध्ये आहे. गडचिरोली मधली जी संस्था आहे आम्ही आमच्या आरोग्यासाठी म्हणून, त्याची प्रमुख शुभदा देशमुख ती तिथं आहे. प्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री डॉक्टर प्रज्ञा दया पवार ती सुद्धा त्या सुकाणू समितीमध्ये आहे. आणि महाराष्ट्रातील अनेक सहभागी संघटना आणि व्यक्ती त्याच्यामध्ये, त्यांची खूप मोठी यादी छापणं शक्य नाही, इतकी मोठी यादी सगळेजण त्या परिषदेमध्ये आहे. मी आता वासंतीताईला विनंती, या उपक्रमाच्या माध्यमातून हे महिला स्त्रीमुक्ती परिषदेचं काम सध्या चालू आहे. 50 वर्ष होऊन गेली, पण 50 वर्षानंतर काय असा प्रश्न जेव्हा होता त्यावेळेस जी स्वारगेटची घटना घडली फेब्रुवारीमध्ये पुण्यामध्ये, ती घटना लक्ष केंद्रित करून महिला आणि मुलींची सुरक्षितता, म्हणजे सार्वजनिक जी वाहतूक व्यवस्था आहे, तर अनेक आता पाहतो आपण की महिलांचा वावर जास्त ठिकाणी म्हणजे झालेला आहे, की महिला वेगवेगळ्या कारणासाठी महिलांना प्रवास करावा लागतो, त्या बाहेर पडत आहेत. परंतु जी हक्काची जी त्यांची सार्वजनिक व्यवस्था आहे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ST बस, ती त्यांच्या हक्काची आहे, त्यातूनच त्यांना प्रवास करावा लागतो. आणि त्यावेळेस त्या तिथे सुरक्षित आहेत का हे लक्षात घेऊन आम्ही
15 मे ते 30 जून या काळामध्ये महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांनी हे सेफ्टी ऑडिट करण्याचं हाती घेतलं आणि त्यामध्ये बस स्थानक, नगरपालिकेची बस स्थानक, एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन आणि मेट्रो म्हणजे मुंबई आणि पुण्याच्या शहरा ठिकाणी आणि संपूर्ण मराठवाडा महाराष्ट्र याच्यामध्ये 36 जिल्हे सहभागी झाले आणि त्या ठिकाणी जाऊन सेफ्टी ऑडिट करण्यात आलं सकाळच्या वेळेत आणि रात्री 12 नंतरच्या या दोन्ही वेळेमध्ये. म्हणजे रात्रीची सुरक्षितता काय आणि सकाळची सुरक्षितता काय योजना आहेत म्हणजे निदर्शनास आम्हाला काय काय गोष्टी आल्या त्याचं आम्ही सांगितलेलं आहे इथं आणि त्या अनुषंगाने आम्ही काही मागण्या केलेल्या आहेत. एकंदरीत मग पिण्याच्या पाण्याची स्वच्छता असेल, भरपूर लाईट प्रकार असेल, कॅमेरे आहेत पण ते बंद स्थितीत आहेत. तर आम्ही ते पाहिलं निरीक्षणाला की स्वच्छतेचा अभाव की ज्याच्यामुळे आरोग्याचे प्रश्न उद्भवत आहेत, पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे, महिलांना विकत पाणी घेऊन प्यावं लागतं लोकांना, पोलीस यंत्रणा व सुरक्षा रक्षकांची तिथं कमतरता आहे, जे आहेत ते तिथे व्यवस्थित पोहोचत नाहीयेत, पुरेशा प्रकाशाची सोय नाही, ज्या ठिकाणी प्रकाश भरपूर पाहिजे तिथं अंधारी भाग आहे की महिलांना किंवा इतरांना जाणं तिथं धोकादायक वाटतं, स्वच्छतागृहाची स्वच्छता नाहीये आणि रात्रीच्या 10 नंतर ती स्वच्छता बंद आहेत आणि ती निशुल्क नाही त्यासाठी शुल्क द्यावं लागतं आणि महिलांच्या बाबतीत जर बघितलं तर मासिक पाळी पॅड वगैरे जे असतात ती टाकण्याची तिथं कुठे व्यवस्था नाहीये, तशी मशीन पण तिथं उपलब्ध नाहीये. अशी एक आहे. लैंगिक अत्याचार संदर्भातील तातडीची मदत घेण्यासाठी हेल्पलाईन नंबरचे बोर्ड नाही, तातडीची मदत किंवा त्याचं अनाउन्समेंट तिथं त्या ठिकाणी होत नाही, कुठंही तिथं निदर्शनास दिसेल अशा भागात कुठे गेलेलं नाहीये. महिलांना स्तनपान करण्यासाठी जे हिरकणी कक्ष आहे ते कक्ष बंद असतं आणि काही ठिकाणी त्यांचं जे अडगळीचं सामान आहे ते तिथं असतं किंवा काही पुरुष तिथं झोपलेले असतात म्हणजे महिलांच्या उपयोगासाठी ते हिरकणी कक्ष असून नसल्यासारखं आहे. तक्रार पेटी म्हणजे महिलांना किंवा इतर प्रवाशांना काही तक्रार द्यायची असेल प्रामुख्याने हिंसाचाराच्या संदर्भात मुलींची जी टवाळकी वगैरे होते बस स्टँडवर थांबल्यानंतर मुलींना एका बाजूला थांबावं लागतं, जी टवाळकी मुलं असतात त्याच्यावर कुणाचंही नियंत्रण नाही आहे, पोलीस नसतात, सुरक्षा रक्षक नसतात, त्यामुळे मुलींच्याही म्हणजे सुरक्षितेचा प्रश्न आहे. तर त्या ठिकाणी त्यांना तक्रार वगैरे करण्यासाठी तक्रार पेटी नाही, तक्रार कक्ष तिथं उपलब्ध नाहीये. रात्रीच्या वेळेस जे दारुडे गरजुले लोकांची तिथं व्यवस्था असते म्हणजे लोक कुठं थांबायचं, जरी एखादी बस सुटली तर महिलांनी कुठं थांबायचं अशी सुरक्षित स्वतंत्र व्यवस्था त्यांना बसण्यासाठी नाहीये आणि CCTV कॅमेरे जे आहेत ते बंद आहेत मोठ्या प्रमाणात. अशा पद्धतीनं अशी अनेक निरीक्षण आहेत आणि खूप मोठी यादी आहे त्याची, पण त्यातल्या स्पेसिफिक निरीक्षण आम्ही या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही काही मागण्या केलेल्या आहेत की स्वच्छतागृह नियमित उघडे असावीत, त्याच्यामध्ये नियमित पाणी स्वच्छता आणि ती निःशुल्क असावीत, स्थानकात सर्वत्र भरपूर प्रकाशाची लाईटची व्यवस्था असावी की जेणेकरून सगळ्यांना सगळं काही पारदर्शकता तिथे दिसून येईल. हिरकणी कक्ष महिलांना बाळाला स्तनपान करण्यासाठी स्वच्छ आणि सुरक्षित गरजेचं आहे आणि त्या कक्षावर अशी माहिती लिहिणं की हे बाळाचे चित्र नाही तर इथे प्रत्येकालाच कळत नाही चित्र कशासाठी लावले, परंतु हे तिथं त्याचा उल्लेख असावा की महिलांना तिथं जाऊन त्याचा उपयोग घेता येईल. तात्काळ मदत, छेडछाड, लैंगिक अत्याचार यासंबंधीच्या मदतीची हेल्पलाईन नंबर ठळक आणि मोठ्या अक्षरात सर्वांना दिसतील अशा ठिकाणी आणि प्रत्येकांना वाचता येतील अशा वेगवेगळ्या भाषेत ती लिहिलेली असावी. तक्रार पेटी व मदत कक्ष स्वतंत्रपणे उपलब्ध असावा. महिलांना मुलींना रात्रीच्या वेळी व दिवसा थांबण्यासाठी सुरक्षित जागेची व्यवस्था असावी. अंतर्गत तक्रार समिती असल्यास ती गठीत करून त्याचे बोर्ड दर्शनी भागात सर्वांना दिसेल अशा ठिकाणी लावावे. कारण आता आपण जी विशाखा समिती ती सगळी बदलून आता अंतर्गत समिती, परंतु बऱ्याच ठिकाणी काय अंतर्गत समिती महिला तर त्याची पण लोकांना माहिती नाही आहे आणि त्याचे म्हणजे ती समिती गठीत व्हावी त्याचे बोर्ड पण तिथे त्या ठिकाणी, कारण ज्या महिला कंडक्टर वगैरे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ती फार महत्वाची आहे, त्यांच्यासाठी सुद्धा स्वतंत्र व्यवस्था असावी. अशा वेगवेगळ्या मागण्याचे निवेदन आज आपण पालकमंत्र्यांना आणि जे परिवहन मंत्री आहेत त्यांना विभागीय नियंत्रकामार्फत आपण देतो आणि हे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यापर्यंत ते पोहोचावं अशी आपण त्यांना मागणी केलेली आहे. तर या सगळ्याचा लेखाजोखा आपण करून आपल्या ह्या निवेदनाला किंवा ह्या स्त्रीमुक्ती परिषदेचे एकंदरीत जे काम आहे त्याला तुम्ही प्रचार प्रसार तुम्ही करावा तुमच्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते. 36च्या 36 जिल्ह्यांमधनं महिला संघटनांनी सेफ्टी ऑडिट केलेली आणि आता आपल्याकडे बसस्टँड आम्ही का निवडला तर तसं पब्लिक प्लेसेस जिथं महिलांचा वावर होतो तसे सगळ्याच आहेत, कोर्ट आहे, दवाखाने आहेत,
परंतु जास्तीत जास्त उपयोग हा एसटीचा होतो म्हणून आम्ही सगळ्यांनी किमान एसटी स्टँडचं तरी करायची सेफ्टी ऑडिट आणि जमलं तर मग रेल्वे स्टेशन जिथं आहे तिथे मेट्रो वगैरे असते ते करा असं ठरलं. बायकांना एवढा उत्साह आला आणि प्रत्येक जिल्ह्यातनं 10, 15, 20 ठिकाणी सेफ्टी ऑडिट झाली. त्याचा रिपोर्ट आता लवकरच बाहेर येईल. परिषदेच्या वेळेला तशी एवढी जाड पुस्तिका होणार आहे. आता पुण्यामध्ये 3 दिवस जिल्ह्यातर्फे दोघी गेल्या तर प्रत्येक जिल्ह्यातनं लॅपटॉप वरती सगळ्यांनी जसं कोडिंग बिडिंग केलंय. खूप प्रचंड मोठा रिपोर्ट झालेला आहे आणि त्यांनी महिला चळवळीला एकदम काय म्हणते गिअरअप झाली त्या सेफ्टी ऑडिटमुळे. एवढा उत्साह आला कारण हा अगदी कळीचा मुद्दा आहे. तिसरी गोष्ट की महिला जात आहेत ती प्रश्नावली पण खूप कष्टात म्हणजे 11 पानांची प्रश्नावली त्याचा ऑनलाईन ट्रेनिंग 2दा-3दा करण्यात आलं. नाही समजलं तर अजून विचारा. त्याची जबाबदारी राज्य पातळीवरती 5-6 जणांनी घेतलेली. ते 3 दिवस त्याचा रिपोर्ट बनवण्यात घालवला आणि त्यांचा अनुभव बायकांचे असे आहेत की त्या बायका कागद घेऊन असं त्याच्यावर पुरुष पण होते बरं बरेच आणि मग ते माहिती विचारतायत, तिकडं बघतायत लिहितायत, तिकडं बघतायत लिहितायत असं बघून लोकांनी उत्सुकतेने त्याच्यात सहभाग घेतला. गर्दीच्या वेळेला गेल्या दुपारी आणि रात्री सुद्धा चांगलं 1-2 वाजेपर्यंत थांबल्या. एवढं धाडस केलं. ते बघून विभाग तिथले जे कोणी नियंत्रक असतील स्थानकावरचे कंट्रोलर वगैरे त्यांनी ते विचारलं आणि सुधारणा सुरू झालं. म्हणजे 8 दिवसामध्ये काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, काही ठिकाणी पाट्या लागल्या, काही ठिकाणी स्वच्छतागृहाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. असे बदल घडायला लागले. हे आमच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे. आपण जोपर्यंत संघर्ष करणार नाही किंवा मागणार नाही तोपर्यंत हे बदल होणार नाही. तर त्यासाठी सर्वांनीच की बदलाची भूमिका जर घेतली तर पण प्रत्येकाने आपल्याला ते दाखवून द्यावं लागेल की हे कशामुळं करावं लागलं हे देखील. आणि आम्ही मुरुड, उमरगा, अंदूर, लोहारा, तुळजापूर, उस्मानाबाद ह्या सगळ्या जिल्ह्यांचं आम्ही केलेले त्याच्या आधारे आम्ही मागण्या केल्या. राज्यस्तरीय मागण्या नंतर येतील आम्ही तुम्हाला कळवू. पवार आहे, मी उस्मानाबाद उमरग्यावरून आहे. तर या सगळ्या चळवळीच्या दरम्यान आम्ही हे पण पुढे आणण्याचा प्रयत्न केला की खूप म्हणजे 50 वर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्या याच्यामध्ये सहभागी आहेत. पण आमचं हे म्हणणं होतं की यामध्ये युवा पिढी पण पुढे अजून पुढचा प्लॅन 50 वर्षासाठी आपण करतोय. याच्यामध्ये युवा पिढी पण पुढे येणं गरजेचं आहे आणि मग त्या मागणीच्या आधारावरती एक युवा मोहिमा आम्ही सुरू केलेल्या आहेत. वेगवेगळ्या शाळा कॉलेजेसमध्ये आम्ही जाऊ. या स्त्रीमुक्ती चळवळीने जे स्त्रियांसाठी दिलं त्या विषयावरती आम्ही वेगवेगळे निबंध स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, वेगवेगळे माध्यमं वापरू. त्याच्यामध्ये नाटकाचे शो करतील, कोणी रील्स बनवतील. अशा वेगवेगळ्या माध्यमांचा नवीन मीडियाचा पण कसा वापर आपण याच्यामध्ये करू शकतो या संदर्भाने एक विचार पुढे आला आणि आता तो नव्याने वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जाऊन त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न करतोय. तर परवाच 2-3 कॉलेजेसमध्ये भेटून त्या युवकांशी आणि युवतींशी पण संवाद साधला की युवका म्हणजे नवीन पिढीने पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे समजून घेणं, मागचा 50 वर्षाचा इतिहास समजून घेणं आणि पुढची 50 वर्षाच्या नियोजनामध्ये त्यांचं योगदान कसं असेल ह्या अनुषंगाने पण ही मोहीम हाती घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही जोमाने नवीन मीडियाचा वापर, नवीन गोष्टींचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहोत.